USFDA इन्स्पेक्शन झालं आणि तुम्हाला 483 मिळाला. म्हणजेच याचा अर्थ वॉर्निंग लेटर येणार का? इम्पोर्ट अलर्ट लागेल का? किंवा NAI म्हणजे VAI किंवा OAI हे काय असते? हे नक्की आपण आज समजून घेऊ. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश. आपण फॉलो करतोय फार्मा गाईड 25 ला. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण USFDA इन्स्पेक्शन रिलेटेड जे काही क्लासिफिकेशन असतं, फॉर्म 483, फॉर्म 482, त्याच्यानंतर एस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन रिपोर्ट, NAI, VAI आणि OAI हे काय असतं? ते आपण डिटेलमध्ये आणि स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. तर USFDA जेव्हा आपल्या कंपनीमध्ये किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये व्हेरिफिकेशन किंवा ऑडिटसाठी येते, तेव्हा ते खालील गोष्टी व्हेरीफाय करते. त्याच्यात 21 CFR पार्ट 211 रिक्वायरमेंट्स म्हणजे GMP, CGMP रिक्वायरमेंट्स. त्याच्यानंतर फूड अँड ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट्स याचे जे कंप्लायन्स आहे ते कशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर क्वालिटी सिस्टीम आणि डाटा इंटिग्रिटी. जर या वरील गोष्टींमध्ये त्यांना कुठलाही पॉईंट किंवा कुठलाही ऑब्झर्वेशन आढळल्यास ते फॉर्म 483 इश्यू करतात. तर चला आपण जाणून घेऊया USFDA फॉर्म 483 म्हणजेच काय. तर USFDA फॉर्म 483 हे एक प्रोसिजरल ऑब्झर्वेशन असतं जे ऑडिटच्या वेळेला दिले जातं. तर याच्यात हे ऑब्झर्वेशन ऑडिटरकडून आलेलं असतं. दुसरं ते एक फायनल रेग्युलेटरी ऑब्झर्वेशन नसतं आणि फॉर्म 483 ला वॉर्निंग लेटर कन्सिडर करत नाही. लक्षात घ्या, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे किती 483 मिळाले ते महत्वाचं नसतं, तर त्याची सिव्हिरिटी किती आहे ते जास्त इम्पॉर्टंट असतं. जसं फॉर्म 482 म्हणजे नोटीस ऑफ इन्स्पेक्शन. जर USFDA ला कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये त्यांना ऑडिट करायचं असेल किंवा इन्स्पेक्शन करायचं असेल तर ते नोटीस देतात. तर त्या नोटीस देणारा जो फॉर्म आहे त्याला म्हणतात फॉर्म 482. तसंच फॉर्म 483 म्हणजे इन्स्पेक्शनल ऑब्झर्वेशन. चला तर आपण पुढच्या पार्टमध्ये जाणून घेऊया इन्स्पेक्शनचे किती क्लासिफिकेशन असतात. पहिला असतो NAI, त्याच्यानंतर VAI आणि OAI. तर आपण फर्स्ट NAI बद्दल बोलूया. NAI म्हणजेच नो ॲक्शन इंडिकेटेड, म्हणजे कुठलीही रेग्युलेटरी ॲक्शन इंडिकेटेड नाही. आम्ही तुमच्या कंपनीत इन्स्पेक्शन केलं, तुमच्या कंपनीत ऑडिट केलं आणि त्यात आम्हाला कुठलेही डेव्हिएशन, कुठलेही सिस्टीम रिलेटेड इश्यू आम्हाला आढळले नाहीत. त्याचा अर्थ असतं NAI, नो ॲक्शन इंडिकेटेड. त्याच्यात कुठलाही 483 फॉर्म इश्यू केला जात नाही. त्याच्यात कुठलीही रेग्युलेटरी ॲक्शन होत नाही ऑर्गनायझेशनवर आणि हे एक बेस्ट पॉसिबल आउटकम असतं कुठल्याही इन्स्पेक्शनचं, कुठल्याही ऑडिटचं. NAI याचा अर्थ तुमची क्वालिटी सिस्टीम एकदम स्ट्रॉंग आहे आणि एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढचं असतं VAI म्हणजेच व्हॉलंटरी ॲक्शन इंडिकेटेड. व्हॉलंटरी ॲक्शन म्हणजे यात 483 मिळतो. म्हणजे कुठल्याही प्रकारची ऑब्झर्वेशन किंवा डिस्क्रिपन्सीज आढळते, पण ती नॉर्मल असते. ती त्याच्या क्वालिटीवर किंवा प्रोडक्ट इफिकेसीवर कुठल्याही गोष्टीवर मेजर इम्पॅक्ट नसतो. अशा गोष्टीत आपण VAI कन्सिडर करतो आणि त्याला कॅटेगराईज करतो व्हॉलंटरी ॲक्शन इंडिकेटर. याचा अर्थ कंपनीला रेग्युलेटरी ॲक्शन तर होत नाही, पण 483 मात्र मिळतो. तर त्याचा तुम्हाला कंप्लायन्स आणि कापा द्यावा लागतो विथिन अ टाईमलाईन. त्याच्यानंतर तिसरा पार्ट असतो OAI म्हणजे ऑफिशियल ॲक्शन इंडिकेटर. याचा अर्थ असा की कंपनीत मेजर डिस्क्रिपन्सी, मेजर ऑब्झर्वेशन मिळालेलं आहे आणि ते क्वालिटी रिलेटेड किंवा डॉक्युमेंटेशन म्हणजे डाटा इंटिग्रिटी किंवा कुठल्याही हार्म पेशंट सेफ्टीला इम्पॅक्ट होणार आहे अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन आहे. तर त्याला USFDA OAI या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करते आणि त्याच्यानंतर कंपनीवर रेग्युलेटरी ॲक्शन होते. त्याला कंपनीला वॉर्निंग लेटर देऊ शकतात किंवा कंपनी सीलही करू शकतात. OAI यामुळे कंपनीवर खालील प्रकारे दुष्परिणाम किंवा त्याचे इफेक्ट आणि इम्पॅक्ट होऊ शकतो. जसं कंपनीला वॉर्निंग लेटर मिळू शकतं. कंपनीचं जे मार्केट शेअर आहे म्हणजे कंपनीचं जे इम्पोर्ट आहे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये ते डिक्रीज होऊ शकतं किंवा त्याच्यावर स्टे येऊ शकतं किंवा बॅन होऊ शकतं. त्याच्यानंतर कन्सेंट टू डिक्रीज म्हणजे त्यांना तिकडं सप्लाय करण्याचं, तिकडं मटेरियल डिस्पॅच करण्याचं ते कन्सेंट अप्रूव्हल नाही होत. त्यानंतर कुठलंही आपण फायलिंग केलं असेल USDMF किंवा UGMPला CEP फायलिंग केलं असेल तर ते पण डिले होऊ शकते किंवा स्टॉप होऊ शकते. कंपनीवर लीगल ॲक्शन पण होऊ शकते.
OAI म्हणजे ऑफिशियल ॲक्शन इंडिकेटेडचे काही कॉमन एक्झाम्पल्स आहेत. म्हणजेच डाटा मॅनिप्युलेशन, त्यानंतर स्टरायलिटी अश्युरन्स फेल होणे, म्हणजे जे आपण स्टराईल प्रॉडक्ट बनवतो त्याची अश्युरिटी म्हणजे त्या एरियात काही नॉन कम्प्लायन्स आढळणे. त्याच्यानंतर OSचं इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर नसणे. नंतर जी रिपीटेड GMP नॉन कम्प्लायन्स होत आहेत. आणि लास्टला मॅनेजमेंट ओव्हरसाईट फेल्युअर म्हणजे मॅनेजमेंटचं प्रॉपर कंपनीवर किंवा ऑर्गनायझेशनवर जर प्रॉपर टेक केअर नसेल, त्याच्यावर लक्ष नसेल, तर ते पण एक OAIचं एक मेजर कारण असू शकतं. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे इस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन रिपोर्ट म्हणजे EIR, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये EIR म्हणतो. तर ते एक USFDA कडून आलेलं डॉक्युमेंट असतं. त्याच्यात कंपनीचं ऑडिट झाल्यानंतर किंवा इन्स्पेक्शन झाल्यानंतर USFDA एक रिपोर्ट देतं. त्याला म्हणतात EIR, इस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन रिपोर्ट. त्याच्यात इन्स्पेक्शनचे डिटेल म्हणजे कधी झालं, केव्हा झालं, परत कुठल्या प्रॉडक्टसाठी, परत कुठल्या फॅसिलिटीला, कुठल्या प्लांटवर, किती दिवसाचं होतं, कोण ऑडिटर होता, हे सगळं त्याच्यात डिटेलमध्ये त्याच्यात असतं. त्यानंतर त्या इन्स्पेक्शनमध्ये काय ऑब्झर्वेशन आलं, त्याला कंपनीचा काय रिस्पॉन्स होता, त्याच्यानंतर कापा काय होता, परत त्याचं ॲक्सेप्टन्स म्हणजे USFDA किंवा ऑथॉरिटीने, रेग्युलेटरी बॉडीने ते ॲक्सेप्ट केलं आहे कापा. तर त्या आणि लास्टला त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे त्याला नो ॲक्शन इंडिकेटेड केलं आहे, त्याच्यात काही ॲक्शन होती, व्हॉलंटरी होती का ऑफिशियल होती, त्याला कसं ट्रॅक केलंय, त्याला कसं क्लोज केलंय, हे सगळं त्या एस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये म्हणजे EIR मध्ये असतं. EIR म्हणजे एक ऑफिशियल क्लोजर असतं कुठल्याही इन्स्पेक्शनचं. तर आपण जाणून घेऊया काही रेग्युलेटरी रिलेटेड ॲक्शन्स म्हणजे वॉर्निंग लेटर, इम्पोर्ट अलर्ट आणि अनटायटल लेटर. तर वॉर्निंग लेटर म्हणजे USFDA कडून इश्यू झालेलं एक ऑफिशियल डॉक्युमेंट असतं. ते त्यांच्या वेबसाईटवर इश्यू होतं आणि त्याच्यात कारण असते की का ते इश्यू केलं गेलंय आणि त्याच्यात कंपनीचा काय रिस्पॉन्स पाहिजे आहे, कुठल्या ऑर्गनायझेशनसाठी आहे आणि ते जनरली OAI या क्लासिफिकेशनमध्ये जे ऑब्झर्वेशन असतात त्याच्यासाठी दिलेलं असतं. त्याच्यानंतर दुसऱ्या टाईपचं असतं अनटायटल्ड लेटर. म्हणजे हे एक वॉर्निंग लेटरपेक्षा थोडं कमी सीरियस असतं आणि त्याच्यात ऑब्झर्वेशन आहेत, पण ते मॉडरेट लेव्हलचे आहेत, म्हणजे व्हॉलंटरी ॲक्शनवाले आहेत. त्याच्यात जास्त मेजर आणि क्रिटिकल इम्पॅक्ट नाही आहे, त्यासाठी इश्यू केलं जातं. हे जनरली फक्त कुठलाही इश्यू करेक्ट करण्यासाठी आणि ते एक ऑफिशियल वेने प्रेझेंट करण्यासाठी दिलेलं असतं. त्याच्यानंतर असते की इम्पोर्ट अलर्ट म्हणजे हे पण एक लेटर येऊ शकतं. जर आपलं क्लासिफिकेशन OAI म्हणजे ऑफिशियल ॲक्शन इंडिकेटेड याच्या अगेन्स्ट जर कुठलाही याच्या इनलाईन जर कुठलंही ऑब्झर्वेशन आलं असेल, तर त्या कंपनीचं मटेरियल हे अलर्ट होऊ शकतं. म्हणजे त्याला तर त्या कंपनीचं मटेरियल बॅन होऊ शकतं. म्हणजे त्याच्यावर अलर्ट येऊ शकतो आणि ते जोपर्यंत कम्प्लायन्स नाही दिला जात, तोपर्यंत कुठल्याही कोर्टवरून पुढे प्रोसीड होत नाही. ते पुढे डिस्पॅचसाठी रेडी होत नाही. ते होल्ड केलेलं असतं. त्याला म्हणतात इम्पोर्ट अलर्ट. त्यानंतर पुढचा एक पॉइंट आहे प्रॅक्टिकल इंडस्ट्री ॲडव्हाइस. म्हणजे जर FDAचं इन्स्पेक्शन झालं, ऑडिट झालं, त्याच्यानंतर जर व्हॉलंटरी ॲक्शन आहे म्हणजे काही 483 आहेत, ऑब्झर्वेशन्स आहेत, काही नॉन कम्प्लायन्स आहेत, तर त्यांना काय करायचं? तर आपण पोलाइटली त्या प्रत्येक ऑब्झर्वेशनला विथिन 15 डेज और 1 मंथ, मॅक्सिमम 1 मंथच्या टाईम पिरियडमध्ये त्यांना कम्प्लायन्स कसा देता येईल ते ट्राय करायचं. त्यासाठी डिफेन्सिव्ह अप्रोच घेऊन चालत नाही. तर आपल्याला एक प्रॉपर रूट कॉज एनालिसिस प्लॅन करावं लागतं आणि त्यानुसार त्या गोष्टी कराव्या लागतात. आणि एक स्ट्रॉंग आणि रिअलिस्टिक कापा त्याला डिफाईन करावा लागतो. आणि आपल्याला तात्पुरते कुठलेही जुगाड किंवा इमिडिएट फिक्सेस करून चालत नाही. तर त्याला एक लाँग टर्म असणारा कापा एक आपल्याला डिसाईड करावा लागतो आणि तो इम्प्लिमेंट करावा लागतो. तर ते कॉमन एक मिथ्स आहेत म्हणजे एक मान्यता आहे की जर इन्स्पेक्शनमध्ये जास्त 483 मिळाले तर इन्स्पेक्शन एक सिरियस होऊ शकतं किंवा वॉर्निंग लेटर घेऊ शकतं. तर ते एक चुकीचं आहे. कारण की कुठल्याही ऑब्झर्वेशनचं सिव्हिरिटी इम्पॉर्टंट असते. ते किती ऑब्झर्वेशन आहेत किंवा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. त्याची सिव्हिरिटी काय, त्याचा इम्पॅक्ट काय आहे ते इम्पॉर्टंट असतं. दुसरं असतं म्हणजे 483 मिळालंय तर वॉर्निंग लेटर भेटेल. तर तसं कंपल्सरी नसतं. कारण की बहुतेक मोस्ट ऑफ 483 हे नॉर्मल VAI म्हणजे व्हॉलंटरी ॲक्शन इंडिकेटेड या क्लासमध्येच डिफाईन होऊन जातात आणि ते क्लोज पण होऊन जातात विदाऊट वॉर्निंग लेटर्स. आणि तिसरं असतं कुठल्याही कंपनीत आता जनरली आपण बघितलं असेल की एक्स ऑर्गनायझेशन USFDA कम्प्लीट विथ 0 483 म्हणजे तिथं थांबायचं नसते.
जर आपल्याला 483 नाही मिळालं, जर आपल्याला कुठले ऑब्झर्वेशन नाही, जर आपलं क्लासिफिकेशन जे एन-ए-आय म्हणजे नो ॲक्शन इंडिकेटेडमध्ये झालं आहे, तरीही आपल्याला कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट या जी-एम-पीच्या प्रिन्सिपलवर काम करून त्या कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटमध्ये ही आपली सिस्टम ठेवावी लागते आणि तसंच कंटिन्यू आपण पुढे गेलं पाहिजे. तुमच्या मित्रांना पाठवा आणि त्यांना पण अंडरस्टँड होऊ द्या, की जी-एम-पीचा कन्सेप्ट काय आहे. फार्मास्युटिकलमध्ये व्हेरियस कन्सेप्ट आहे. ते आपण एकदम इझी आणि सिंपल आणि ईझी लँग्वेजमध्ये आपण इथं एक्सप्लेन आणि अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतो. तर थँक भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.